हॅलो, नमस्कार. जय वैभव लक्ष्मी माता. वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना देवो. ही माझी आई लक्ष्मी माता खूप सुंदर आहे. ही मला खूप प्रिय आहे. तर आज व्हिडिओला सुरुवात सकाळपासून केली. म्हणलं थोडंसं माझं सकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करावं. आता वाजले सकाळचे 9. दररोज सकाळी मी अशी भक्तिगीतं हनुमान चालीसा दररोज लावत असते. तर हे बघा, फुलं खूप छान उगवली होती. सकाळचं वातावरण खूप छान आणि शांत होतं, म्हणून म्हटलं थोडंसं शूट करावं. आज वातावरण इतके दिवस गरमीने खूपच बेचैनी असं होत होती, म्हणून आज खूप छान वाटत होतं, म्हणून थोडंसं शूट केला. हे पानांना पण हिरवागार बहर आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. ही तुळशी माता माझी, हे मनी प्लॅन्ट सर्व खूप छान दिसतंय. तर असाच सकाळी लवकर सगळी कामं उरकली, आंघोळ वगैरे सर्व झाली. आज होता अर्जंटचा ब्लाऊज मला द्यायचा, म्हणून दिवसभर कामामध्ये काही शूट करायला वगैरे भेटत नाही, म्हणून म्हटलं सगळीकडे शांतता आहे, म्हणून सकाळी थोडंसं शूट केलं. हे बघा, सकाळचं मी बसली आहे शिवायला. हा ब्लाऊज मला द्यायचा होता आता 11 वाजेपर्यंतच, म्हणून घेतला सकाळी शिवायला. आता लग्नाची अशीच बरीचशी कामं आलेली आहेत, त्याच्यामुळे असेच होत, कधी सकाळचं कधी रात्रीचं शिवणकाम चालूच आहे. त्याच्यामध्ये गरमीचा पण खूप त्रास होतोय. म्हणलं होतं नाईटीवर शूट करायचा नाही, साडी किंवा ड्रेसच घालायचा. मुलांना पण आवडत नाही असं नाईटीवर वगैरे शूट करायचं, पण करणार काय, गरमीला पर्याय नाही. गरमी इतकी होते, इतका त्रास होतोय की म्हणलं नाही, आता राहू दे, नाईटीवरच करूया आपण शूट सकाळी, म्हणून केलं मी. तर बघा, असं आता तुम्हाला सगळ्यांना पाहून वाटत असेल की ह्या वयात ह्यांना हे यूट्यूब वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायचं काय गरज असेल. पण म्हटलं आता झालं इतके वर्ष जीवनाच्या धावपळीमध्ये, संसारामध्ये सगळ्यांचं करत, मुलांचं, नवऱ्याचं, घरचं सगळ्यांचे करता स्वतःसाठी कधी वेळच दिला नाही, म्हणून आपल्या स्वतःचं पण काहीतरी करावं. म्हणूनच आता थोडीशी मी निवांत आहे. आता सगळ्यांचे आपापले नोकरीमध्ये, सगळ्या बिझनेसमध्ये सेटल झालेले आहेत. करतोच आहे आपण इतकं काम, सगळं टेलरिंगचं वगैरे. त्यात थोडाफार माझ्या सूनबाईचा पण मला सपोर्ट आहे. तिच्या एन्करेजिंगमुळे पण मी एवढं मोठं पाऊल उचललं की आपण व्हिडिओ शूट करूया. घरच्यांना तसं नकोच म्हणत होते, कारण आपल्याला जमत नाही असं. आमच्या घरामध्ये कधीच कोणी हे असं शूटिंग करणं, व्हिडिओ बनवणं हे काय कधी कोणी केलेलंच नाही आतापर्यंत. मी पहिलीच आमच्या म्हणजे फॅमिलीमधली पहिलीच अशी मी आहे बाई की हे इतका मोठा पाऊल मी उचलला आहे. मग आता माहीत नाही अजूनपर्यंत कोणाला सांगितलं नाही की मी हे सर्व करते म्हणून. टेलरिंग काम तर करते, माझं आहे पहिल्यापासूनच, पण म्हटलं आपलं काम पण सगळ्यापर्यंत पोहोचेल, आपल्याला पण काही थोडीशी ओळख मिळेल, काहीतरी आपण पण स्वतःसाठी करावं, ह्या उद्देशाने हा धाडस केलेला आहे मी. अजून पण हा व्हिडिओ बनवते. माझ्या घरात कोणालाच माहिती नाही, माझ्या सूनबाईला फक्त माहिती आहे. बघू आता, हळूहळू सांगेन त्यांना सर्व. हिंदीवर आहे तसा माझं चॅनल स्टिच विथ अनिता या नावाने. तर स्टिचिंग चॅनल आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहमतीनेच मी चालू केलेलं आहे की चला जेणेकरून माझं काम सर्वांपर्यंत पोहोचेल. पण म्हटलं मग आपण मराठी माणसं, आपलं काम आपल्या मराठी ताईंना, बहिणींना का समजू नये, म्हणून मग मी मराठीमध्ये पण काढलेलं आहे. बघू आता, माझ्या टेलरिंग कामाव्यतिरिक्त मी थोडेफार माझे घरचे पण, सगळे माझे फॅमिलीचे थोडे व्हिडिओ शूट करून टाकत जाईन. बघा, तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ पाहायला. आता हाच ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे.
मी याला लावते आहे थ्रेड पायपिंग. थ्रेड पायपिंग हल्ली खूप सर्वजण थ्रेड पायपिंगच म्हणतात. हे थ्रेड पायपिंग लावल्याने आपला शोल्डर खूप छान बसतो. शोल्डर अजिबात उतरत नाही. फिटिंगला पण ब्लाऊज खूप छान बसतो. म्हणून थ्रेड पायपिंगच आता सर्व ब्लाऊजांना लावत आहे. यांना असं वेगळ्या कलरचं नको होतं म्हणून मी ते ब्लाऊजातलं कपड्याने लावत आहे. बघा, माझी टेलरिंगची पण पद्धत खूप सोपी आहे. ज्या कोणी ताईंना नवशिक्या ताई आहेत, ज्यांना टेलरिंग काम शिकण्याची इच्छा आहे, ते मला तसे कमेंट करा. मी त्यांना जरूर दाखवीन. याच्यानंतरही माझे टेलरिंगचे व्हिडिओ थोडे अपलोड करण्याचे मी कोशिश करेन. कारण हे सगळं शूट करायला, एडिट करायला खूप वेळ जातो आहे. आता हल्ली कस्टमर पण भरपूर आहेत. अर्जंट काम आहे. लग्न सराईचे दिवस आहेत. भरपूर सारं काम आहे. तरी माझं काम थोडं मी दाखवत जाईन तुम्हाला. बघा, माझं काम आवडत असेल, माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर मला आपल्या ताईला, बहिणीला, मराठी बहिणीला सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तुमच्या सपोर्टमुळे मी काहीतरी करून दाखवेन सर्वांना. मला म्हणजे मी माझ्या हिमतीवर काहीतरी केलं आहे असं मी सर्वांना म्हणू शकेन. म्हणून सपोर्ट करत चला. आणि टेलरिंग काम पण खूप सोपं आहे माझं. ती टेलरिंगची पद्धत पण मी तुम्हाला शिकवेन. हे बघा, आता असं हे पूर्ण थ्रेड पायपिंग माझी लागलेली आहे. दाखवते तुम्हाला. खूप छान असं बारीक पायपिंग लागते ह्याला आणि खूप छान फिटिंगला पण हा ब्लाऊज बसतो. आता असा माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय श्रीराम. बाय बाय.